जळगाव शहरामध्ये आज देखील आपण रात्रीच्या सुमारास रियालिटी चेक केला। गेल्या 3 दिवसांपासून आपण वेगवेगळ्या पेट्रोल पंपांचा 12 वाजेनंतरचा आढावा घेतो आहे। आज देखील आपण 10 पेट्रोल पंपाची पाहणी केली। त्यापैकी जे आहे काही पेट्रोल पंपांवर जे आहे पेट्रोलचा साठा शिल्लक आहे, मात्र डिझेलचे नो स्टॉकचे फलक लागलेले आहे। जळगाव शहरातल्या आपण 10 पेट्रोल पंपांची आपण पाहणी केली आणि 10 पैकी आपण सागर पार्कच्या समोरील कोजी कॉटेज पेट्रोल पंप असेल, महाराणा प्रताप चौकातला जैन पेट्रोल पंप असेल, जैन ब्रदर्स, पोलिसांचा दक्षता पेट्रोल पंप असेल, त्यानंतर पांढऱ्या चौकातला इंडियन ऑइलचा पेट्रोल पंप असेल, त्यानंतर निरी नाका परिसरातील 2 पेट्रोल पंप, तिकडे महामार्गालगतचे 2 पेट्रोल पंप आपण तपासले। त्यापैकी 4 पेट्रोल पंप जे आहेत, 10 पैकी 4 पेट्रोल पंपांवर जे आहे पेट्रोलचा साठा शिल्लक आहे। त्यापैकी एक पेट्रोल पंप आता रात्री सुरू होता, मात्र दुसरे 3 पेट्रोल पंप पेट्रोलचा साठा शिल्लक असतानाही बंद होते। इतर जे 6 पेट्रोल पंप आहे त्यावर पेट्रोल आणि डिझेल असा दोघंही साठा शिल्लक नसल्याचे फलक आपल्याला पाहायला मिळाले। त्यामुळे एकंदरीतच जळगाव शहरातल्या जळगाव शहरातील पेट्रोल डिझेल संदर्भातली परिस्थिती काहीशी पूर्वपदावर आल्याचं पाहायला मिळतं आहे। आज दिवसभरात पेट्रोल पंपांवर गर्दी देखील कमी पाहायला मिळाली होती आणि आपण जर 3 दिवसांचा विचार केला तर गेल्या 3 दिवसांपूर्वी पेट्रोल आणि डिझेलचा असा दोघंही साठा संपला होता। 10चे 10 पेट्रोल पंप बंद असल्याचं पाहायला मिळालं होतं, मात्र आता परिस्थिती काहीशी पूर्वपदावर येत आहे। पेट्रोलचा साठा शिल्लक आहे, मात्र काही ठिकाणी अद्यापही डिझेलचा साठा शिल्लक नसल्याचे नो स्टॉकचे फलक या ठिकाणी कायम असल्याचे पाहायला मिळतं आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।